नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार. भारतीय प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरा. शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76वा वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत तसेच प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्यात आला. राज्यगीत व ध्वजगीत सादरीकरण करून वातावरण प्रसन्न झाले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भारताचे संविधान प्रास्ताविका वाचन केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे तंबाखू मुक्तीची शपथ देखील घेण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व वाहनचालक कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी वर्गास प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मात्र या यशात आपले सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये जिल्हा परिषद गटातील एकूण 53 गटामध्ये स्पर्धा राबविण्यात आली होती. जिल्हा परिषद गटामधून जिल्हा स्तरावरील स्पर्धेत वडपे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून 6 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कल्याण तालुक्यातील जांभू ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक पटकावला असून 4 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. भिवंडी तालुक्यातील मोरणी ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला असून 3 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. घनकचरा, सांडपाणी व मैलागाव व्यवस्थापन या कामात विशेष वसंतराव नाईक पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत म्हाऊंगे 50,000 रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवी 50,000 रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शौचालय व्यवस्थापन या कामासाठी आबासाहेब खेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आवे 50,000 रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील आर. आबा,
पाटील जिल्हा व तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन 10 ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. आर. आबा पाटील जिल्हा व तालुका सुंदर गाव सन 2021 से 22 वर्षातील कल्याण तालुक्यातील जांभू ग्रामपंचायतीस जिल्हा सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील कुसापूर ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील भावसे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, मुरबाड तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील साई ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आर. आबा पाटील तालुका सुंदर गाव सन 2022 से 23 वर्षातील मुरबाड तालुक्यातील फांगू गव्हाण ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील डोहाळे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील वाशिंद ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, कल्याण तालुक्यातील पसोली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीएम चे डीसीएम झाले, पण त्यांचा स्वभाव मात्र काही बदलायचे नाव घेत नाही. गरजूच्या मदतीला धावून जाणे या त्यांच्या संवेदनशीलपणाचा प्रत्यय ते मुख्यमंत्री असताना अनेकदा पाहायला मिळायचा. मात्र आज प्रजासत्ताक दिनी त्यांच्या डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन वाला बाणा पुन्हा एकदा मुंबईकरांना पाहायला मिळाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रेवरी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असता अचानक रस्त्यावर त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. दुचाकीवरून पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ इतर तरुणांच्या साथीने त्याला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितले. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलीस सोबत देऊन या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच गाडीत बसलेल्या तरुणाला, तू सुखरूप आहेस, काळजी करू नकोस, आपण तुला पूर्ण बरे करू, असे सांगून आधार दिला. शिंदे हे आपल्या भाषणात कायमच मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नसून मी सीएम म्हणजेच कॉमन मॅन आहे असे सांगायचे. मात्र आता उपमुख्यमंत्री म्हणजे डीसीएम झाल्यावर त्यांनी आता आपण डेडिकेटेड टू कॉमन मॅन असल्याचे ते सांगू लागले. मात्र हे फक्त बोलण्यापुरेत नसून हा डेडिकेटेड टू कॉमन मॅन असलेला डीसीएम कॉमन मॅन साठी कसा तत्परतेने धावून जातो तेच या प्रसंगाने पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिले. ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो. या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो गतिमान विकास होतोय तो यापुढे अधिक वेगाने होईल आणि या राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके युवा या सर्वांसाठीच आम्ही 2.5 वर्षात चांगलं काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं. कामाची देखील पोचपावती दिली आहे. आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या अधिक वेगाने
विकास होईल दावोसमध्ये नुकताच मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 लाख कोटींचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह बाब आहे। महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंड लिस्टेड झाली आहे। महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालं आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भक्कम साथ त्यांच्या पाठव या राज्याला विकासासाठी मिळते म्हणून हे डबल इंजिन जे सरकार आहे ते अधिक वेगाने पुढच्या काळात धावेल। भारतीय प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली। राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। ध्वजवंदनानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला। लक्ष्मी भीमप्पा वालकरी, हरिश्चंद्र अण्णा डोंगरे, अनंत गणपत जाधव, दिनेश शांताराम महाडिक, अशोक बायाराम पाबरे, बानू जयराम गुमाडिया, संतोष शंकर शिंदे, उषा अरुण पाटील, भाग्यश्री भगवान गायकवाड, लता जनार्दन गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार। भारतीय प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरा। शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर।